छत्रपती संभाजीनगर पैठण या भागामध्ये जे काय शेतकऱ्यांनी फळझाडं लावलेली आहेत, मला समाधान वाटलं. तसं मी कोकणातला न्यूजचा असताना आहे, कारण आमच्याकडे कोकणामध्ये आंबे, फणस, काजू हा मोठ्या प्रमाणात असतात. परंतु इथे पाहिलं की इथल्या शेतकऱ्यांनी केसर आंबा हा 2 प्रकारचा वेगवेगळ्या जातीचा लावलेला आहे. चांगले आहे, चांगला फुललेला आहे. त्यानंतर ड्रॅगन फ्रूट लावलेले आहेत, डाळिंब आहेत, पेरे आहेत. म्हणजे अशी वेगवेगळी व्हरायटीची लागवड केलेली आहे. आणि समाधान वाटलं की कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न, हे जे काय त्यांनी विकत आणलं. आणि कापसे म्हणून जे एक अनुभवी आले होते, त्याने आम्हाला हे सगळं सांगितलं की किती फुटावरती आंब्याची झाड लावल्यानंतर कशी त्याला वाढ होते, काय त्याला उत्पन्न मिळतं, हे सगळं सांगितलं. फार समाधान वाटलं. आता एकतर हवामानाचा बदल याच्यामुळे जे काय मोहरावरती जो परिणाम झाला कोकणात, तर फार मोठ्या प्रमाणात त्याचे नुकसान झालेलं आहे. आणि सभागृहामध्ये याची मागणी झाली, कॅबिनेटला याची मागणी झाली, मुख्यमंत्र्यांनी स्वतः मीटिंग घेतली आणि शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे कारण की त्याला आपण मदत करू. आणि आम्ही त्या आशेवरती आणि ती मदत मिळेल. आता खरात बाबा ते प्रकरण फार मोठं आहे, ते अगदी हाताच्या बाहेर आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळेच त्याची सखोल चौकशी चालू आहे, SIT सहित, सगळ्या सहित. आणि त्याच्यामध्ये जे काही निष्क्रिय होईल त्याला खरात बाबांनी सामोरं जावं असं आम्हाला वाटतंय. आता आम्ही महायुतीच्या नात्यातून सुनेत्राबाई पवार यांचा एकच उमेदवारी अर्ज दिलेला आहे. भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि NCP त्यांची असेल, ह्याने मिळून आम्ही सुनेत्राताईंचा फॉर्म भरण्याचं ठरलं. आता विरोधक जो काय त्यांचा फॉर्म भरतोय त्याला आता आम्ही कसं काय सांगणार. आम्ही ते सुनेत्राताईंना सर्व पाठिंबा देते. जरी कोणी उभं राहिले तरी सुनेत्राताईंना पवारताईंना निवडून आणण्याचं काम आमचं सगळ्यांचं राहील. आणि महायुती सुनेत्राताईंना निवडून निर्देश असे दिलेले आहेत की जे आपल्या खात्याचं जे काम आहे ते जलद गतीने व्हावं. आणि आता नवीन केंद्र शासनाने BJP रामजी जी काही योजना नवीन आता अंमलात आणलेली आहे, परंतु 4 राज्यांचा निवडणूक असल्यामुळे थोडीशी बिनतून अजून थोडं पुढे जात आहे. त्या संदर्भात चर्चा आणि मागील काही कामांचा आढावा की जे आमच्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जे काय मजुरांना रोजगार येतो, त्यानंतर कामे केली जातात, काही वैयक्तिक लाभाचे असतील, काही सार्वजनिक कामं असतील, याचा अधिकाऱ्यांचा आढावा आणि त्याची बैठक होती. ते चुकीचे केले मला सांगितलं आम्ही की त्यांनी भावनेच्या आधी ते गुन्हे नाराज काही बोलून गेले, परंतु मित्र राणेंनी त्याचं समर्थन केलेलं नाही आहे. त्यांनी सांगितलं. आता त्यांनी काय बोलावे हे मी कसं काय बोलणार, आणि ते बरोबर आहे. परंतु ते गुन्हे नाराज कदाचित भावनेच्या आधी बोलून गेले असतील तिथल्या, परंतु गुन्हे नाराजांनी पण मला वाटतं सांभाळून बोलावं असं वाटतं. नाही तसं नाही. दर याला पैसे जसे आले तसे आम्ही देत चाललेलो आहे. तसे म्हणजे किती ऐका, तुम्हाला आता मध्ये 1100 कोटी आले. ज्या वेळेला केंद्र शासनाकडनं येतात त्यावेळेला राज्य शासनाचा काही हिस्सा येतो. असे मिळून आता जवळजवळ 1400 कोटी रुपये आम्ही आता वाटले. आणि जे काय आता थोडे राहिले 1000-1200 कोटीच्या आसपास असू शकतात, ते पण आम्ही घेऊन येऊ, ते पण देणार. कारण काय आहे, काही KYC असेल, हे असेल, त्या काही अडचणी आहेत, त्या सगळ्या गोष्टीसाठी या अडचणी आल्या, बाकी काही नाही आहे. आणि मजुरांचे पैसे तर त्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये जातात. ते तर पैसे काय थांबत नाही आहेत, ते डायरेक्ट तिकडून दिल्लीवरनं ते पैसे मजुरांचे जसे इथून करायला जातं तसे पैसे जातात. परंतु 20 कामं पण पूर्ण करणं गरजेचं आहे ना. जर 20 कामं तुम्ही पूर्ण करत नाही आणि दुसरी मागताय तर आमचं म्हणणं आहे की ती पण करावीत आणि दुसरी पण आम्ही देऊ. पण तुम्ही 20 कामं ते पूर्ण करा आणि 40 कामं मागा दुसरी असं.